विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड ह्या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बी एड महाविद्यालयातील बी एडच्या फोर्थ सेमिस्टरला जो एज्युकेशनल टेक्नॉलॉजी अँड आय सी टी शैक्षणिक तंत्रविज्ञान आणि माहिती संप्रेषण तंत्रविज्ञान नावाचा पेपर आहे, कंपल्सरी पेपर आहे. त्या पेपरची नमुना प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत. या अगोदर या विषयाची एक नमुना प्रश्नपत्रिका अपलोड केलेली होती, ती पहा. आणि ही दुसरी या ठिकाणी अपलोड करीत आहे. मी प्राध्यापक एम आर जोशी एम ए एम एड सेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहेत. चला तर पाहूया. एज्युकेशनल टेक्नॉलॉजी अँड आय सी टी शैक्षणिक तंत्रविज्ञान आणि माहिती संप्रेषण तंत्रविज्ञान फोर्थ सेमिस्टर बी एड या विषयाची प्रश्नपत्रिका या ठिकाणी सादर करीत आहे. सुरुवातीला आपण दिलेली माहिती वाचायची. सूचना त्याच असतील. मॅक्झिमम मार्क्स 75, टाइम ड्युरेशन 3 hours. क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी. सेकंड फ्रॉम द क्वेश्चन नंबर 2 to 4 सॉल्व एनी 2. थर्ड फ्रॉम क्वेश्चन नंबर 5 to 7 सॉल्व एनी 2. त्याच्यानंतर मराठीमध्ये सूचना दिलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य. 2 प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. 3 प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. असे एकूण तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे त्याच्यावरून दिसून येतं. आणि पहिला प्रश्न त्या ठिकाणी अनिवार्य कंपल्सरी आहे. तर आता पहिला प्रश्न काय तो पाहूया. पहिला प्रश्न टिपेचा. क्वेश्चन नंबर 1, राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 4. खाली दिलेल्या टिपा थोडक्यात लिहा कोणत्याही 4वर. काय पहिली टिप ऑपरेटिंग सिस्टीम, ऑपरेटिंग प्रणाली. सेकंड पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. थर्ड कम्प्युटर व्हायरसेस, संगणक विषाणू. चौथा आहे डाटाबेस मॅनेजमेंट, डाटाबेस व्यवस्थापन. आणि 5वी टिप जी आहे ती आहे ऑनलाईन लर्निंग रिसोर्सेस, ऑनलाईन अध्ययन स्त्रोत. तर अशा प्रकारे तुम्हाला 5 टिपा 15 मार्कासाठीच्या लिहायच्या आहेत. पण 4 टिपा फक्त 5 टिपांपैकी 4च लिहायच्या आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक टिप ही 3.25 मार्काची, 3.25 मार्काची असणार आहे. तर ही टिप साधारणपणे तुम्ही 1.5 ते 2 पेज लिहिणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर सेकंड निबंध वजा प्रश्न काय तो पाहूया आपण. सेकंड आहे एक्सप्लेन ब्रीफली फॉलोइंग 3 टीचिंग लर्निंग स्ट्रॅटेजीज ऑफ आय सी टी. एम लर्निंग फर्स्ट, कोलॅबरेटिव्ह लर्निंग सेकंड अँड कोऑपरेटिव्ह लर्निंग थर्ड. मराठीमध्ये हाच प्रश्न असा आहे जो निबंध वजा प्रश्न आहे तो पहा. माहिती संप्रेषण तंत्रविज्ञानाच्या खालील 3 अध्यापन अध्ययन व्यूहनीती थोडक्यात स्पष्ट करा. एम अध्ययन, दुसरी आहे सहयोगी अध्ययन आणि तिसरी आहे सहकार्ययुक्त अध्ययन. तर हा जो दुसरा प्रश्न आहे, हा दुसरा प्रश्न निबंध वजा आहे. आणि निबंध वजा प्रश्नाचं उत्तर 2.5 ते 3 पेज लिहिणं गरजेचं आहे. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन काय तो पाहूया. थर्ड क्वेश्चन आहे स्टेट द स्किल्स अँड क्वालिटीज ऑफ आय सी टी टीचर. माहिती संप्रेषण तंत्रविज्ञान शिक्षकाची कौशल्य व गुण सांगा. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. फोर्थ डिस्कस इन डिटेल्स द इथिकल अँड लिगल इश्यूज रिलेटेड टू कॉपीराईट अँड हॅकिंग. कॉपीराईट आणि हॅकिंग संदर्भातील नैतिक आणि कायदेशीर समस्यांची चर्चा सविस्तरपणे करा. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये दुसरा, तिसरा, चौथा हा जो दुसरा आहे, त्याच्यानंतर तिसरा आहे आणि चौथा, ह्यापैकी कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. दुसरा तिसरा सोडवा किंवा दुसरा चौथा किंवा तिसरा चौथा. त्याच्यानंतर 5वा 6वा 7वाचा एक ग्रुप आहे, त्याच्यामधूनही तुम्हाला 2 सोडवायचे. कोणते प्रश्न आहेत ते पाहूया. 5वा आहे स्टेट द इम्पॉर्टंट ॲसेसरीज अँड देअर ॲप्लिकेशन्स ऑफ ओव्हरहेड प्रोजेक्टर विथ डायग्राम. ऊर्ध्व शीर्ष प्रक्षेपकातील महत्त्वाचे सुटे भाग व त्याचे उपयोजन आकृतीसह स्पष्ट करा. आता याच्यामध्ये तुम्हाला ऊर्ध्व शीर्ष प्रक्षेपकातले महत्त्वाचे सुटे भाग आणि त्यांचं उपयोजन म्हणजे ॲप्लिकेशन आकृतीसह त्या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. आकृतीला नावं द्यायची आहेत. आकृती HB पेन्सिलनं त्या ठिकाणी काढायची आहेत. 15 मार्कासाठी हा क्वेश्चन आहे. आकृतीला मार्क आहेत कारण ह्या ठिकाणी आकृतीसह स्पष्ट करा असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6, व्हॉट आर द चॅलेंजेस अँड बॅरियर्स इन इंटिग्रेटिंग ऑफ आय सी टी विथ इंडियन स्कूल्स. भारतीय शाळांमध्ये माहिती संप्रेषण तंत्रविज्ञान एकसंध करण्यामधील आव्हाने आणि अडथळे कोणते. तर 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर 7वा क्वेश्चन जो आहे तो पहा. एक्सप्लेन द इनपुट डिव्हायसेस ऑफ कॉम्प्युटर हार्डवेअर विथ डायग्राम. संगणकाच्या कठीण प्रणालीची आदान उपकरणे आकृतीसह स्पष्ट करा. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. तर या ठिकाणी आकृती काढणं मस्ट आहे. जिथे आकृती तुम्हाला सांगितलेली तिथं आकृती काढणं मस्ट आहे. HB पेन्सिलचा उपयोग करा.
तर अशा प्रकारे या ठिकाणी 5वा 6वा 7वा ह्या ग्रुपमधून तुम्हाला 2च प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे आहेत. 5वा 6वा सोडवा किंवा 6वा 7वा किंवा 5वा 7वा. तर निबंधवजा प्रश्नांचं उत्तर जे आहे ते तुम्हाला कमीत कमी 2.5 ते 3 पेजेस लिहायचं आहे आणि टिपा लिहायचं उत्तर, एका टिपेचं उत्तर 1.5 ते 2 पेजेस त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर एकूण 75 मार्काचा पेपर आहे. 25 मार्क हे प्रॅक्टिकलला आहेत. ते प्रॅक्टिकल इंटरनल स्वरूपाचं आहे. हे सगळे प्रश्न वाचा, तुमच्या प्राध्यापकांना दाखवा आणि मार्गदर्शन घ्या. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. सबस्क्राईब करा आणि शेअर करा.